पाऊस, वारा, ऊन तरीही 2000 वर्षानंतरही अजिंठा लेणीतील रंग हे फिके झाले नाहीत। आजच्या पेंटला 10 वर्ष टिकणं देखील कठीण असतं। मग हे प्राचीन कलाकार असं काय जाणत होते जे आपल्याला आजही कळलेलं नाही आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मिस्टेरियस मराठी। आज आपण उलगडणार आहोत भारताच्या इतिहासातील एक अविस्मरणीय रहस्य, अजिंठा लेणीतील चित्रकलेचं रहस्य। ही चित्र 2000 वर्ष कशी टिकली, हे केवळ कला आणि प्राचीन विज्ञान आहे का? अजिंठा लेणी ही महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्यात आहे। एकूण 30 लेणी। काळ हा इसवी सन शके 2 शतक पूर्व ते इसवी सन शके 6वे शतक। बौद्ध भिक्षूंनी ध्यान आणि शिक्षणासाठी बनवलेल्या भित्तिचित्रांमध्ये बुद्धाचे जीवन, जातक कथा आणि राजदरबारी दृश्य आहे। विशेष म्हणजे ही चित्र खडकावर कोरलेली नाहीत तर थेट रंगाने काढलेली आहेत। आता हे सामान्य रंग का दिसत नाही तर आजच्या काळामध्ये पेंट हा 5 ते 10 वर्षात उडतो। ओलावा, फंगस, सूर्यप्रकाश रंग खराब करतो। केमिकल पेंट हे क्रॅक होतात। मग असा प्रश्न आहे की अजिंठ्याचे रंग हे हजारो वर्ष कसे काय टिकले? तर पूर्णपणे नॅचरल कलर्स। अजिंठामध्ये एकही कृत्रिम रंग नाही। रंग बनवले जायचे ते म्हणजे खनिज दगड, वनस्पती, माती, लोखंडी ऑक्साईड आणि तांब्याचे कण। उदाहरणार्थ लाल म्हणजे हर्मॅटिस दगड, पिवळा म्हणजे येलो ओकर माती, निळा म्हणजे लॅपिस लजुली आणि काळा म्हणजे कोळसा आणि वनस्पती रस। हे रंग जैविकरित्या स्थिर होते। अजिंठामध्ये वापरली गेलेली पद्धत म्हणजे वेट प्लास्टरवरती पेंटिंग। आधी चुन्याचा लेप ओला असताना रंग आणि रंग थेट भिंती शोषला जातो। सुकल्यावरती रंग भिंतीचाच भाग बनतो। आजही पद्धत वापरली जाते, पण अजिंठा इतकी परफेक्ट नाही। अजिंठा लेणी आता थेट सूर्यप्रकाश नाही, तापमान कायम स्थिर, हवा नियंत्रित आणि आर्द्रता देखील संतुलित राहते, म्हणजे नॅचरल एअर कंडिशनर सिस्टीम यामध्ये आहे। ही लेणी स्वतःच हे संरक्षण करतात। अजिंठ्याचे कलाकार हे केमिस्ट्री जाणत होते, जिओलॉजी समजत होते, लाईट आणि शॅडो मास्टरीमध्ये होते। आधुनिक आर्ट कॉलेजमध्ये आजही अजिंठा हे टेक्स्टबुकमध्ये आहे। युनेस्को आणि ASI संशोधनानुसार अजिंठा रंगामध्ये 0 सिंथेटिक केमिकल, रंगाचे मॉलिक्युलर अजूनही स्टेबल आहेत आणि आजच्या पेंटमध्ये अधिक ड्युरेबल आहेत। म्हणून अजिंठा लेणी ही वर्ल्ड हेरिटेज मिस्ट्री ही म्हणून मानली जाते। तुम्हाला काय वाटतं, आजची टेक्नॉलॉजी खरंच प्रगत आहे का, की आपण प्राचीन ज्ञान हे विसरत चाललेलो आहे? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।